mistake or make a mistake, make a noise or do a noise, make a phone call or do a phone call, make a complaint or do a complaint. काय वापरायचं, कारण इथं सगळीकडे आपण बघितलं मेक अ मिस्टेक, चूक करणे, करणे यासाठी इंग्लिश मध्ये आपण डू हे क्रियापद वापरतो. तर तसं बघायला गेलं तर डू अ मिस्टेक हे बरोबर असायला पाहिजे, परंतु इंग्लिश मध्ये डू अ मिस्टेक म्हणत नाही तर मेक अ मिस्टेक म्हणतात. मेक अ नॉइज और डू अ नॉइज, आवाज करणे, करण्यासाठी परत आपण डू हे क्रियापद वापरतो, परंतु डू अ नॉइज नाही तर मेक अ नॉइज बरोबर आहे. मेक अ फोन कॉल और डू अ फोन कॉल, फोन करणे परत करणे हे क्रियापद आहे. मेक अ फोन कॉल, डू अ फोन कॉल नाही. मेक अ कंप्लेंट, तक्रार करणे परत तेच क्रियापद आहे, आपण मेक अ कंप्लेंट म्हणतो, डू अ कंप्लेंट म्हणत नाही. तर मेक कुठे वापरायचं आणि डू कुठे वापरायचं बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. आणि हे असं का होतं तर त्याच्या पाठीमागं बेसिक कारण आहे. इंग्लिश मध्ये एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे कोलोकेशन्स. मित्रमैत्रिणींनो, कोलोकेशन्स ही संकल्पना जी आहे ती शाळा महाविद्यालयांमध्ये आपल्याकडे शिकवली जात नाही. ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे त्या पद्धतीने शिकवली जात नाही आणि त्याला जे वेटेज आहे अभ्यासक्रमामध्ये ते सुद्धा अतिशय कमी आहे. आज YouTube वरती पहिल्यांदा कोलोकेशन्स म्हणजे काय, त्याचा वापर का करावा, त्याचं महत्त्व काय आहे याच्यावरती मराठीतील हा पहिला लेसन मी रिलीज करत आहे. मित्रांनो, हा लेसन शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल. मेक आणि डू कसे वापरायचे हे सगळे तुम्हाला इथे सांगितले जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकॉन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन्स ऑफ ऑल माय अपकमिंग लेसन्स. सुरुवात करूया कोलोकेशन्स म्हणजे काय याने. बघूया व्हॉट इज कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय, शब्दाकडे लक्ष द्या. को म्हणजे टुगेदर आणि लोकेशन म्हणजे प्लेस. काय होतो अर्थ, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट ऑफन गो टुगेदर. जे शब्द, ज्या शब्दांची प्लेसमेंट टुगेदर बरोबर असते, जोडीने असते, त्याला कोलोकेशन्स असे म्हणतात. कोणतीही भाषा घ्या त्यामध्ये काही शब्द हे सोबत जातात, त्यांच्यामध्ये कधीही अंतर नसते. याला साध्या मराठीमध्ये तुम्ही संगत शब्द असं म्हणू शकता. संगत शब्द कोलोकेशन्स. उदाहरण पाहूया, तुमच्या लगेच लक्षात येईल. द क्विक ट्रेन, स्ट्रॉंग रेन अँड बिग स्मेल. बघूया आपण. द क्विक ट्रेन आपण कधी म्हणत नाही, आपण फास्ट ट्रेन म्हणतो. द फास्ट ट्रेन. स्ट्रॉंग रेन नव्हे तर हेवी रेन म्हणतो. बिग स्मेल नाही तर स्ट्रॉंग स्मेल. उग्र दर्प जो असतो त्याला आपण स्ट्रॉंग स्मेल असं म्हणतो. मग ही जी शब्दांची जोडी आहे, संगत शब्द जे आहेत, याच्यासाठी काही नियम आहे का? बिलकुलच नाही. याला काही नियम नाही, लॉजिक नाही. हे शब्द भाषेमध्ये पूर्वापार जसे ज्या पद्धतीने चालत आलेले आहेत त्याच पद्धतीने ते वापरले जातात आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये एक नॅचरल फ्लो येत जातो. तुम्ही बोलताना किंवा लिहिताना अडखळत नाही फारसे. याचा उपयोग बाय कोलोकेशन्स. कोलोकेशन्स का शिकायचे, याचे महत्त्व काय आहे. By using the collocations you can use the language naturally and interestingly. जर तुम्ही कोलोकेशन्स नीट वापरू शकलात तर यू कॅन यूज द लँग्वेज नॅचरली. तुम्ही जी भाषा बोलता, इंग्लिश भाषा बोलता किंवा त्याच्यात लिहिता, त्यामध्ये एक नॅचरल फ्लो येईल आणि ती इंटरेस्टिंग वाटेल. ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला ती इंटरेस्टिंग वाटेल. त्याचबरोबर बाय युजिंग द कोलोकेशन्स यू कॅन फॉलो द प्रॉपर स्ट्रक्चर्स इझिली. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट by using the collocations you can have the fluency or flow in your spoken and written language. तुमच्या बोलण्यात आणि लिहिण्यात दोन्हीकडे फ्लुएन्सी किंवा फ्लो नॅचरली यायला लागेल आणि तुम्ही त्या भाषेबरोबर कम्फर्टेबल फील कराल. सो collocations are extremely important and today we are going to start with the most important collocations, that is the collocations with make. make चे collocations काय आहेत ते आपण बघणार आहोत. बघूया आपण. मेक प्रोग्रेस मीन्स प्रगती करणे. फॉर एक्झाम्पल, द मेडिकल सायन्स कंटिन्यूज टू मेक प्रोग्रेस इन द फाईट अगेन्स्ट कोविड-19. कोविड-19च्या अगेन्स्ट मेडिकल सायन्स कंटिन्युअसली प्रगती करत आहे. डू प्रोग्रेस नव्हे तर मेक प्रोग्रेस लक्षात घ्या. मेक अ चॉईस मीन्स निवड करणे. फॉर एक्झाम्पल, द वोटर्स नीड टू मेक अ चॉईस बिटवीन टू पॉलिटिकल लीडर्स. दोन पॉलिटिकल लीडर्स पैकी एकाची निवड करणे वोटर्सना भाग आहे किंवा त्यांना गरजेचे आहे. मेक अ चॉईस. नेक्स्ट, मेक अ प्रेडिक्शन मीन्स अंदाज करणे. फॉर एक्झाम्पल, जर्नलिस्ट्स हॅव बिगन मेकिंग प्रेडिक्शन्स अबाउट द विनर ऑफ द कमिंग इलेक्शन. येत्या निवडणुकीमध्ये कोण जिंकेल याच्याविषयी प्रेडिक्शन करण्याला जर्नलिस्ट लोकांनी सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट,
स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा तुम्ही. नेक्स्ट, मेक अ डिफरन्स मीन्स बदल घडवणे. फॉर एक्झाम्पल, दिस प्रोग्राम विल सर्टनली मेक अ डिफरन्स इन द वे आय डू माय जॉब. ज्या पद्धतीने मी माझा जॉब करते त्याच्यामध्ये या प्रोग्राममुळे बदल घडेल. डू अ डिफरन्स ने मेक अ डिफरन्स. नेक्स्ट, मेक एन एक्सेप्शन मीन्स अपवाद करणे किंवा अपवाद असणे. फॉर एक्झाम्पल, आय डोंट युजली लेंड पीपल मनी बट इन युअर केस आय मेक एन एक्सेप्शन. मी लोकांना सहसा उसने पैसे देत नाही, पण तुझ्या बाबतीत मात्र तो अपवाद असेल किंवा तू अपवाद असशील. मेक एन ऑफर मीन्स देऊ करणे. फॉर एक्झाम्पल, द कंपनी मेड एन ऑफर ऑफ 5 मिलियन रुपीज फॉर द साईट. या साईटसाठी कंपनीने 5 मिलियन रुपीज देऊ केलेले आहेत, त्याची ऑफर केलेली आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता परत एकदा याचा. नेक्स्ट, मेक शुअर मीन्स खात्री करणे. फॉर एक्झाम्पल, मेक शुअर द ट्रायपॉड इज स्टेबल. तो ट्रायपॉड स्टेबल आहे याची खात्री करून घे. नेक्स्ट, मेक मनी, मेक फॉर्च्यून और मेक प्रॉफिट वन अँड द सेम. पैसा कमावणे, संपत्ती, नफा कमावणे यासाठी मेक हे क्रियापद वापरले जाते. यू कुड मेक मनी इन अ वर्किंग पार्टनरशिप. वर्किंग पार्टनरशिप मध्ये काम करून तू पैसा कमवू शकतोस किंवा नफा कमवू शकतोस. नेक्स्ट, मेक अ फस मीन्स अनावश्यक गोंधळ घालणे. फॉर एक्झाम्पल, आय एम शुअर ही विल बी हिअर सून, प्लीज डोंट मेक अ फस. मला खात्री आहे तो लवकरच इथे पोहोचेल, परंतु कुणीही अनावश्यक गोंधळ घालू नका. नेक्स्ट, मेक अ कन्फेशन मीन्स कबुली देणे. शी वेंट टू द पोलीस स्टेशन अँड मेड अ फुल कन्फेशन. ती स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि तिने फुल कन्फेशन म्हणजे कबुली दिली. मेक अ कन्फेशन, नॉट डू अ कन्फेशन. नेक्स्ट, मेक अ स्टेटमेंट. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. आपल्याला काय म्हणायचं आहे ते शब्द न वापरता सांगणे. याचा आणखी एक अर्थ होतो मेक अ स्टेटमेंट म्हणजे विधान करणे. हा अगदी लिटरल मिनिंग झाला त्याचा, परंतु आपल्याला काय म्हणायचं ते शब्द न वापरता सांगणे हा त्याचा फिगरेटिव्ह मिनिंग झाला. काय एक्झाम्पल, द चॉईस ऑफ बोल्ड कलर्स मेक्स अ स्टेटमेंट अबाउट द आर्टिस्ट क्रिएटिव्ह व्हिजन. त्या कलाकाराने जो बोल्ड कलरचा चॉईस केलेला आहे त्यातून त्या कलाकाराच्या सर्जनशील दृष्टीबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळते. नेक्स्ट, मेक बिलीव्ह मीन्स मनाने तयार केलेल्या गोष्टी किंवा काल्पनिक गोष्टी. फॉर एक्झाम्पल, ही लिव्स इन अ वर्ल्ड ऑफ मेक बिलीव्ह. तो काल्पनिक जगात राहतो. आता हेच वाक्य तुम्ही ही लिव्स इन अ मेक बिलीव्ह वर्ल्ड अशा तऱ्हेनेही म्हणू शकता. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळे जे कोलोकेशन्स आतापर्यंत आपण बघितले ते रिलेटेड होते मेकशी. आता आपण डूशी रिलेटेड जे कोलोकेशन्स आहेत ते पाहणार आहोत. बघूया. द कोलोकेशन्स विथ डू, द फर्स्ट कॅटेगरी. याच्यातली जी पहिली कॅटेगरी आहे ती हाऊस वर्क म्हणजे घरकामाशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी रिलेटेड ही कॅटेगरी आहे. बघूया आपण. डू द हाऊस वर्क म्हणजे घरकाम करणे. डू अ लॉन्ड्री कपडे धुणे. डू द आयर्निंग इस्त्री करणे. डू द चोर्स म्हणजे घरकाम, हाऊसवर्क मीन्स चोर्स घरकाम करणे. डू द वॉशिंग अप धुणे. डू द शॉपिंग खरेदी करणे. डू द क्लिनिंग स्वच्छता करणे. डू द कुकिंग स्वयंपाक करणे. ह्या सगळ्या घरकामाशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांचं कोलोकेशन डू ने होते हे कायम लक्षात ठेवा. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. दुसरी कॅटेगरी आहे जी डू बरोबर जाते, दॅट इज रिलेटेड टू वर्क अँड स्टडी. काम आणि स्टडीशी रिलेटेड आहे. बघूया आपण. डू होमवर्क घरचा अभ्यास करणे. डू अन असाइनमेंट करणे. डू अ टेस्ट म्हणजे परीक्षा देणे, परीक्षेला बसणे. डू अ प्रोजेक्ट करणे. डू अ कोर्स एखादा कोर्स करणे. डू अ डील एखादी डील करणे. डू सम रीडिंग वाचन करणे. डू सम रायटिंग. डू द रिसर्च संशोधन करणे. या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या वर्क आणि स्टडीशी रिलेटेड आहेत तिथे डू वापरले जाते. नंतरची जी कॅटेगरी आहे डूशी रिलेटेड ती तुमची टेकिंग केअर ऑफ युअर बॉडी. तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्ही जी ऍक्टिव्हिटीज करता तिथे सुद्धा तुम्ही डूचा वापर करू शकता. डू एक्सरसाइज व्यायाम करणे. डू जिम्नॅस्टिक्स. डू युअर मेकअप सौंदर्य प्रसाधने वापरणे, मेकअप करणे. डू युअर हेअर केस बांधणे किंवा केसांची रचना करणे. डू युअर नेल्स नख कापणे, नखांची स्वच्छता करणे. यासाठी डू युअर नेल्स हे कोलोकेशन वापरले जाते. यानंतरची जी कॅटेगरी आहे ती डू नॉन स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. स्पेसिफिकेशन्स नाही आहे तिथे. बघूया. इन जनरल डू अ फेवर दया करणे, कृपा करणे. डू युअर बेस्ट
डू अ गुड जॉब, चांगले काम कर. डू बेटर, आहे त्यापेक्षा चांगले कर. डू नथिंग, काहीही करू नकोस. डू समथिंग, काहीतरी कर. डू एनिथिंग, काहीही कर. डू एव्हरीथिंग, हर एक गोष्ट कर. डू द मॅक्झिमम, जास्तीत जास्त कर. डू द मिनिमम, कमीत कमी कर. या सगळ्या नॉन स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्ही डूचा वापर करू शकता. हे सगळे जे कोलोकेशन्स आज आपण पाहिले ते डू आणि मेकशी रिलेटेड होते. मला खात्री आहे की हा लेसन पाहिल्यानंतर डू कुठे वापरायचा आणि मेक कुठे वापरायचं याविषयीच्या तुमच्या संकल्पना पूर्णपणे क्लिअर झाल्या असतील आणि तुम्ही चूक करणार नाहीत. बघूयात आपण घरचा अभ्यास. युअर टर्न. सजेशन्स साठी तुम्ही काय वापरणार, मेक की डू, आणि प्रोग्रेस साठी डू वापरणार की मेक वापरणार, या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. Please like, share, comment and subscribe to the channel. We'll be back very soon with one more new lesson. Till then, keep watching, keep growing. मराठीतून शिका, English with शिवकन्या. Thanks for your love and support.